आज सकाळी सकाळी सुपरवायझरचे पैसे घेऊन चहा आणायला गेलो. संध्याकाळी लवकरच स्वयंपाक झाला होता म्हणून जरासं बाहेर फिरायला गेलो होतो. त्याच्यानंतर पोहोचलो होतो ड्युटीवर पोहोचल्यानंतर मला एसटीपी कडे बसवल्या गेलं होतं. तिकडेच मी आराम जरासा करत होतो. पाण्याचा अपडेट देण्यासाठी माझ्या मोबाईल मध्ये चार्जिंग नव्हती, त्यासाठी चार्जर घेऊन आपला जादू आला होता. थंडी वाजत होती म्हणून जराशी मेन गेट वर शेकोटी केली, तेवढ्यातच आपला जादू झोपला होता. आणि हा मुलगा आमच्या कामावर नवीन आला होता. त्याच्यामध्ये आम्ही शिकवत होतो की त्याला एंट्री कशी करायची. सोसायटीमध्ये एक नवीन नियम निघाला होता की गार्ड पेट्रोलिंगच्या टायमाला सर्व स्कॅनर स्कॅन झाले पाहिजे. ते स्कॅन करण्यासाठी मी निघालो होतो. महाराजाच्या दर्शनामुळे सर्व काम एकदम सुरळीतपणे चालू होतं. तेवढ्यातच मला झोप लागत होती. चला म्हणलं थोडंसं तोंड धुवून येऊया. पुन्हा एकदा पाणी चेक करण्यासाठी जायचं होतं, त्यासाठी लवकरात लवकर तोंड धुतलं आणि निघालो. टँक मध्ये पाणी चेक केलं तर पूर्णपणे पाणी पडत होतं. चला म्हणलं आता सोलर चालू करून येऊया, कारण की सकाळ व्हायला आली होती. दोन्ही मोटरी एकदम सुरळीतपणे चालू लागल्या, त्यासाठी काहीच टेन्शन नव्हतं. पाणी चेक करून मी मेन गेट वर बसलो होतो, तेव्हाच आपला जादू दिसला. ते पण चिकनचा डब्बा फेकताना. खाल्ला आपल्या सोसायटीमध्ये आणि फेकलं दुसऱ्याच्या सोसायटीमध्ये. याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे ते तुम्ही कमेंट मध्ये सांगा. लिफ्टचं बटन दाबलं आणि डायरेक्ट टेरेस वरती पोहोचलो, कारण की आता सोलर चालू करायचे. पूर्ण सोलर चालू केल्याच्या नंतर मला एक असं दृश्य पाहायला भेटलं जे कधी मी पाहिलंच नव्हतं. काय ती सुंदर. पूर्ण काम झाल्यानंतर मला आउटगेट वरती जायचं होतं, कारण की आउटगेटच्या मुलाला मला बाहेर सोडायचं होतं. आउटगेट वर बसताना माझ्या डाव्या साईडने सूर्याची पूर्ण किरणे माझ्या चेहऱ्यावर पडत होती. टाइम झाला होता घराकडे जाण्याचा. त्याच्या पहिले आम्हाला प्यायचं होतं चहा, त्यासाठी निघालो होतो मी चहा आणण्यासाठी. या गैबाण्याची कुणाला ओळख असली तर कमेंट मध्ये सांगा. सुपरवायझर कडून 20 रुपये घेतले आणि निघालो चहा आणण्यासाठी. चहाचं दुकान बंद होतं, त्याच्यामुळे थोडासा टाइम झाला होता, पण चहा मी घेऊनच निघालो होतो. चहा पिऊन माझी तर ड्युटी संपली आहे. आता तुम्ही जाण्याच्या पहिले सर्वांनी सबस्क्राईब आणि फॉलो करून घ्या.